भूताचा. हाय ग लई खटारा गाडी होती ती. हा अगदी मोडल्यागत झालंय. हा मन खटारा. तुझ्या बाला मग मला हुंड्यामध्ये मडसीड द्यायला लावायची होती की आणली असती तुला गारवाऱ्यात बसवून. हा? मला तुमच्या पदरात टाकली हेच लय झालंय. हा. किती खड्डे ते रस्त्याला. कमरेची हाड मस्त खिळखिळी झाली माझी. बरं बरं बाई, चल आता पाय टाक बरा बरा. अंधार पडायच्याच घरी पोचाय पाहिजे. चल. आता 2 कोस चालायचं आहे. कशी ग मामी तू? अंगावर वारा गेलं तरी इथं तिथं खुरडत फिरती. घाबरवलीस तर मला. आता उठ उठ, चल तुझ्या बाजल्यावर चल चल. आता अशी बस बस. हा चहा पाचते तुला. बस बस. हा घे धर. हा गरमागरम चहा घे आणि गप गुमान पडून राहा बाजल्यावर. हा हा धर धर. घे घे पिऊन घे गरमागरम. घे. बबन आणि मनकरना दोघांचा बी येण्याचा वखूत झाला या. देवीचं दर्शन झालं बी असेल एवढ्या. मॅच म्हणलं होतं बबनला नव्या नवरीला देवीच्या दर्शनाला गडावर घेऊन जा म्हणून. अगं आपल्या घराची परंपराच आहे ना. ए मन करना, अगं चल पटापटा. काय हळूहळू चालली? अहो दमल्यागत झाल्या बघा. कसालाही कोरडा पडलाय. बर बाई, घे जरा दम घे. दमलीस होय? अगं काय करताय? कोणीतरी बघल ना. अगं कोण बघणार आहे इथं? या बोंड्या माळावर कोणी बी नसते. येऊ जवळ. काय ग? काय झालं? नाही काय नाही. आपण जाऊया इथनं. अगं पण झालं तरी काय? नाही तुम्ही चला. जाऊ घ्या ते. चला म्हणते ना. काय झालं ते तर सांग. हा पुढं बघ पुढं बघ. दमलागत झाला ना. आलं आलं जवळच आहे आता. जय भैरवनाथ. काली चिड़ी कल चली, काले वन में बवंडर उठा. जय भैरवनाथ. काली चिड़ी कल चली, काले वन में बवंडर उठा. जय भैरवनाथ. कोण बाबाजी आहे? आणि ते असं का बोलतोय? अगं आहे कुणी कापली आणि त्यो काय बोलतोय ते समजणं लय अवघड. चल बघू चल. ओम ह्रीं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय नमः. ओम ह्रीं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय नमः. चला पोचलो बाबा. मनकरणे पोचलो. ए आहे आहे आम्ही आलो ग. अरे आले आले.
आत नका येऊ, तिथंच थांबा. मी भाकर तुकडा आणते वावळायला. हा बर बर बर. हा थांबा थांबा तिथंच. आले र बाबा, आले आले. थकला असेल दोघं बी. हा गरमागरम जेवण करून घ्या आणि झोपा निवांत. चला. मला भूक नाही. का ग, काय अरबट सरबट खाल्लीस का काय? कसला आरबाट सरबाट, त्याच तर वावगय, खातच नाही. नाही तसं नाही, अंग अक्षी मोडून गेल्यागत झालंय. मी आज जाऊन पडते जरा. तुम्ही घ्या भाकर खाऊन. बरोबर, जा तू झोपाय. तू चल रे जेवाया. मामीने बी जेवण घेतलं या. चल तू. वय वय, मला जेवायला वाट, लय भूक ये बाबा, लागली. ये ये. म्हातारे बरं आहे का? मन करना, मन करना. अगं उठ ना, मन करना. उठ ना. झोपू दे. अगं झोपाय काय अख्खी रात पडली आहे. उठ ना. अंग लय दुखतंय, झोपू द्या. मन करना. अगं उठ ना, उठ की. एवढ्या पुरतच लगीन केलं होतं वय? बायकोचं दुखणं कुपणं नाही, काय नाही. झोपा गपगार आणि मला बी झोपू द्या. पहाटे शेतावर जायचं ना हो तुम्हासनी. अगं पर झोपा. वय वय, झोप. काय समजलं? काय झालं? हा काय झालं? कसला आवाज त्यो? मी पाणी आणायला आले होते. आजीनं असं बघितलं आणि घाबरले. काय करावं या म्हातारीला पण? का ग म्हातारी पोरीला असं घाबरवलं? काय करू बाबा, मी तरी नुसती घरभर खुरडत फिरती. चल ये, हात दे, भाजल्यावर टाकते तिला. अरे ते शिरपाकडे जाऊन ये र वाटत शेतावर जाताना. वय 4 दिवस झाले बघ त्याला सांगून, लाकडं फोडायची आहेत म्हणून. इंधन संपल बघ 2-4 दिवसात. आज ये तू, उद्या ये तू, करतू या. वय सांच्याला जरासा भाजीपाला बी घेऊन ये. ऐकतोयस ना वा? अगं वय की, कळलं की. कशाला सांगते तेच ते परत?
साखर संपली का काय घरातली? कमाला साखरे रोग झालाय. आता फिका झाला व्हायच्या. मी दुसरा बनवून आणते. काय ना ग तुझा चहा. निघतो मी. माळ्यात लय काम पडलीत मला. काय झालं का मनकरने त्याला असं तडकाया? कोण जाण? काय भांडण गिंडण झालं का काय रातच्याला? नाही, भांडण वगैरे काय नाही. हा मग असं चिडलाय कशा पाहिजे तो? माझ्याशी बी धड सबूत बोलला नाही किंवा? माहित नाही. अगं माहित नाही तर करून घे. कुकवाचा धनी हाय तुझा तो. त्याची मर्जी राखाया हवी. हा मनकरने जरा भाजी भाकरी करून ठेव जेवणाला. हा मी पाणवठ्यावर जाऊन पाणी घेऊन येते. कळलं? अगं मनकरने बाहेर ये की जरा. हांड्याला हात लाव जरा. उतर. अगं वास कसला येतोय? अगं बाई भाकरी उलटी माझी राहिली वाटत. करपली असेल. अरे देवा, माझा पाय गेला र. गेला गेला. मामी लई पाय दुखतोय. अगं पाय टेक. लगा लगा जायचं आणि पाणी घेऊन लगा लगा यायचं. जातीस ना व? बर. काली चिड़ी कल चली, काले बन में बवंडर उठा। जय भैरवनाथ। काली चिड़ी कल चली,
काले बन में बवंडर उठा। जय भैरवनाथ। काली चिड़ी कल चली। कवाची गेली या? लवकर ये म्हणलं होतं. कवापासनं गेली या बघ. स्वयंपाक बी समदार राहिला या. बबन यायची वेळ झाली. काळू बी पडाया आला. अगं घरच्या बाईने कसं काळू पडायच्या आत घरात याया पाहिजे. आणि तशात आज अमुषा.
झाली ती यार? कुठं होतीस? रस्त्यात एक ओळखीची बाई भेटली होती. कोण ग? वती जुन्या ओळखीची. अशीच? अगं मग काही इतकं बोलत बसायचं वय काळोखात? आणि बाबांनी यायची येळ झाली ना व स्वयंपाक बी राहिलाय. स्वयंपाकाचं काय एवढं, म्या करते समज. तुम्ही बसा निवांत. मामी मन करणं बघ कशी वेगळीच वाटायला लागली बघ. जेवायला वाढा, लय भूक लागली. काय ग, पाहायला काय झालं तुझ्या? काही नाही र, थोडासा मुरगळलाय. अगं पर तू बस, स्वयंपाकाला थोडा वेळ लागल. का? तुझी बायको आज स्वयंपाक बनवतीये. चला तुम्ही दोघं मायलेत जेवायला. जेवण तयार आहे. राग गेला नाही भाई अजून? काय ग, तुला आज काय झालंय असं अचानक? त्या दिवशी तर सांगितलं ना, काय बी बोलू नका. तुला एक सांगायचंय. काय? मला तुझे डोळे लय आवडते. सासूबाई द्या, मी आज झाडते. बबन उठला का नाही अजून? नाही, झोपलेत. बर, तू झाडून घे, मी फुलं घेऊन येते देवपूजेला. हा,
अगं काय सांगतेस हा? काय आतमध्ये बघून काय सांगतेस मला काय समजेना ग काय झालं अगं काय हाय कोण आहे हात कोण बबन काय ग अरे काय मळ्यावर जायचं हाय का नाही अगं होय की मला कुठं पळून जातोय होय अरे शेतकऱ्यासने असं बोलून कसं चालेल बाबा मळ्याचा पार इस्कोट झाल्यावर खायचं काय आणि जायचं कुठं वय वय जाईन सांच्याला तुझं काही लक्षण खरं दिसत नाही बाबा तुझ्या त्या मनकर्णीनं काय तुझ्यावर चेटूक केलं या देवास ठाव सारखा आपला तिच्या भोवती पिंगा घालत फिरत असतोस मनकर्णी आहे हा सासू सुनेचा तुमचा झगडा आहे ना हा पार जुन्या काळापासून चालत आलाय परंपराच आहे तशी उगा मला काहीतरी सांगू नको आहे मला एक सांग मन करणा कामाची टाळटाळ करते का हा घर कामात कुठं कमी पडते का ते सांग कमी नाही जरा जादाच पडतीया जादा म्हणजे अरे म्हणजे कामाचा असा झपाटा कुणा बाईचा मी पाहिला नव्हता याच्या आधी अरे चहा दे म्हणला का कपच हातात ठेवती हा स्वयंपाकाचं बघ म्हणलं का पाटच मांडती अरे घर झाडून काढ म्हणलं का एका मिनिटात घर समज लख मला तर भूताटकीच वाटायला लागली या बघ अरे आपली मामी पण मला काहीतरी सांगायला लागली पण त्या म्हातारीचं मला काय समजणार बाबा मला त्या मनकर्णीचं लई भ्या वाटायला लागलंय बघ कसलं अगटीत काय बोलती तू हा मन करणा जेव्हा कामाची टाळटाळ करत होती हा कामचोरपणा करत होती तेव्हा बी तुझी तक्रार असायची हिला पहा आणि फुलं वा आणि आता एवढी नवऱ्याची सेवा करते तुझी बी सेवा करते हा तरी बी तुझ्या पोटात दुखतंय होय तसं नाही र काहीतरी अवघड घडायला लागलंय बघ कसं सांगू बाबा तुला काय काय आगोर बिगोर बोलती तू हा डोस कबीस का फिरलं काय तुझं अरे तुझ्यावर चेटूक केलं या तिनं तुझं डोळं तसं नाही उघडणार हा बरोबर आता काय उगाच मला त्रास देऊ नको आलो मी मला ठाव हाय मामी तू काहीतरी आज चिट बघितलंस तुझी नजरच सांगते मला बी काहीतरी वेगळाच संशय यायला लागलाय बघ एकदा सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे हा मनकर मी आज पंचायतच झाली आहे बघ स्वयंपाकाची काय झालं अगं असं काय करतीस इंधन संपलंय ना वगैरातलं ते शिरपाला लाकडं आणायला सांगितली होती मळ्यावरनं तो बी आला नाही बबनचा बी पत्त्या नाही स्वयंपाकाचं कसं होणार तुम्ही काय बी काळजी करू नका सासूबाई म्या आहे ना म्या समद करते बघितलंस मामी घरात लाकडं नाहीत आणि स्वयंपाक कशावर करते आज जाऊन बघतेच मी
कुठे आहे तू बाबा भूत बाबा बाबा देवाची बैल जोड मन करणे मन करणे मन काय काय म्हणायचंय आता तुझं बोलणं तुझ्या म्हाताऱ्याला कधी उमागलं नाही मला कधी उमगायचं ग बर मन करना कुठं आहे आतमध्ये आहे ना मन करना जय भैरवनाथ. चलो मतमाई, काय झालं असं रस्त्याने धावत जायला? घाबरू नको, सगळं सांग मला. माझ्यावर दया करा बाबा. माझ्या घराला भुताची बसणं वाचवा. मला मदत करा बाबा, मदत करा. मन करना मला माहिती तुझ्या तुम्हाला कोणी झपाटलं. चल लवकर. जय भैरवनाथ. चल. जय भैरवनाथ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै नमः. कोण हाय? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै नमः. सोड जायत ना. जय भैरवनाथ. सोडा. कोण आहे? सोडा मला. जय भैरवनाथ. जय भैरवनाथ.
आहे तू. आणि हे झाड कशाला धरलंय? या झाडावरची हडळ हाय. झाडावरची हडळ. लगीन ठरलं होतं माझं. पर लग्नाच्या 2 दिवस आधीच म्या मेले. इच्छा पुरी राहिली होती माझी. मर्द हवा होता मला. या बबनमध्ये मी तो बघितला. माझी इच्छा पूर्ण केली. म्हणून मी ते झाड सोडून हे झाड पकडला. हे झाड सोड आणि परत आपल्या झाडावर निघून जा. जय भैरवनाथ. जय भैरवनाथ. नगा नगा. आता कोणती बी इच्छा पुरी नाही राहिली. भोग पूर्ण झाले माझे. मला आता कंच्या बी झाडावर जायचं नाही. जाते म्या हे झाड सोडून. सासूबाई, पाणी आणायचं ना हो पाणवठ्यावरनं.